मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रपूरमध्ये रोड शो. फडणवीसांनी प्रचाराचा नारळ फोडला. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून फडणवीसांचं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज दिवसभरात 5 सभा असणार. दुपारी अमरावती आणि अकोल्यामध्ये सभा असणार. मुंबईतील निवडणुकीत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय आहे. काही लहान बालके देखील सहभागी झालेली आहेत. फडणवीसांचा आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंना टोला. मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठीच होणार, फडणवीसांना विश्वास. निवडणुका आल्या की काही जणांना सूर्याजी पिसाळ, अफजल खान आठवतात. बाळासाहेबांचे विचार मारणारे सूर्याजी पिसाळ म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. निष्ठा आणि कणखरपणा काय असतो हे दाखवण्याची वेळ आली आहे. कुठेही गाफील राहू नका, आपण केलेली कामं सांगा, उद्धव ठाकरेंचं आवाहन. तर तुमच्या समोर लोक आले की त्यांना विचारा मुंबईसाठी काय केलं, ठाकरे आक्रमक. ठाकरे बंधूंची उद्या पहिली जाहीर सभा असणार. विक्रोळी पूर्व या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. मुंबईसाठी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध होणार. शिवसेना भवनमध्ये पार पडणाऱ्या पत्रकार परिषदेतून आपली मुंबई कशी असेल या विषयीचा वचननामा प्रसिद्ध केला जाणार. राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनमध्ये जाणार. ठाकरे बंधूंच्या शिवसेना भवनमधील पत्रकार परिषदेआधी राऊत शिवतीर्थवरती पोहोचले. बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांची देखील शिवतीर्थवरती उपस्थिती. वचननामा जाहीर होण्याआधी ठाकरे बंधूंकडून पोस्टर जारी. आमचं स्वप्न, आमचा शब्द असा पोस्टरवर उल्लेख. तर ठाकरे बंधू आज मुंबईसाठीचा वचननामा प्रकाशित करणार. ठाकरेंनी कितीही जाहीरनामा दिला तरी जनता मतदान करणार नाही. उद्धव ठाकरेंचा विकासाशी काहीही संबंध नसतो, बावनकुळेंची टीका. तर भावनिक मुद्द्यावरती निवडणूक लढणं हा ठाकरेंचा अजेंडा. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावरती बावनकुळेंची टीका. राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि देशात प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. आयोगाला लोक ताटाखालचं मांजरच म्हणणार, संजय राऊतांची टीका. तर राऊतांना गांभीर्यानं घेऊ नका, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा पलटवार. बिनविरोध पार पडलेल्या जागांसंदर्भात मोठा निर्णय. चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांसंदर्भात निकाल जाहीर करू नका, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश. कायद्यानुसार ईव्हीएम मध्ये नोटा नावाचा उमेदवार आहे. निवडणूक रद्दही होऊ शकते. नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी कायदा शिकावा, राऊतांचा शिंदेंवर निशाणा. कल्याण डोंबिवलीमध्ये बंडखोरांविरोधात भाजप ऍक्शन मोडवर. बंडखोरी करणाऱ्या 7 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची कारवाई. ठाकरेंच्या सेनेकडून पक्षादेश न जुमानणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई. मुंबईमध्ये अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. अनिल परब यांचे विश्वासू. शेखर वांगणकर यांचाही यामध्ये समावेश. शिल्पा केळुसकर भाजपच्या अधिकृत उमेदवार जाहीर. प्रभाग क्रमांक 173 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये. वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये थेट लढत. मुंबईच्या कांदिवलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची आज जाहीर सभा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीच्या उमेदवारांसाठी सभेचं आयोजन. मुंबईमध्ये मराठी महापौर होईल, थेट म्हणा, मध्येच हिंदू का म्हणता. तर दिल्लीतील बूट चाट्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, संजय राऊतांचा शिंदेंसह फडणवीसांवर हल्लाबोल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची प्रचाराची एकच संयुक्त जाहीर सभा. शिवाजी पार्कात सभा होणार. तर शाखांना प्रत्यक्ष भेटी देऊन शिवसैनिकांसोबत संवाद साधत प्रचार करण्यावर ठाकरे बंधूंचा भर. 12 तारखेला शिवतीर्थवरती फडणवीस शिंदेंची जाहीर सभा होणार. शिवतीर्थवरून फडणवीस आणि शिंदे मुंबईकरांना साथ घालणार. मुंबई पालिका प्रचारासाठी महायुतीकडून शिवतीर्थवरती सभेचं आयोजन. शिवतीर्थवरती सभेसाठी 11 जानेवारी तारीख मागितली होती, मात्र आम्हाला शिवतीर्थवरती सभा घेता येऊ नये यासाठी डावपेच सुरू आहेत. संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. उद्धव ठाकरेंची वैचारिक भेसळ झाली आहे. काँग्रेससोबत बसला त्याचं काय, आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका. वरळीमध्ये जमलेल्या भेसळीचा समाचार घेणार असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. महायुतीत एकमेकांवर टीका नको असं ठरलेलं. दादांनी टीका करायला नको होती. अजित पवारांची भूमिका समन्वय समितीच्या विरोधात होती. अजितदादांनी आमच्यावर टीका करणं टाळलं पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा.
संजय राऊतांचं बोलणं तथ्यहीन आहे. 2047 पर्यंत महायुतीचं सरकार असणार. राऊतांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राऊतांच्या टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. शिंदेंना सोबत घेतल्याचाही भाजपला पश्चाताप. महापालिका निवडणुकीनंतर पश्चाताप उघडपणे दिसेल. पश्चातापाचा उद्रेक झाल्यावर राजकारणात उलथापालथ होईल, संजय राऊतांचा दावा. शिवसेनेला फसवणार हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. युती करणार नाही हे आमच्या लोकांना सांगत होतो. भाजप विश्वासाला पात्र नाहीये. त्यांनी आम्हाला गाफील ठेवलं. रवींद्र धंगेकरांचा भाजपवर आरोप. बाळासाहेबांच्या विचारांचा बाणा शिंदेंच्या शिवसेनेकडे. ठाकरे खोटा अजेंडा समोर आणत आहेत. योगेश कदमांची टीका. तर शिंदेंच्या शिवसेनेचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून येतील, योगेश कदमांचा विश्वास. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला धमकावल्याप्रकरणी वैद्यकीय अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्यावर कारवाई करावी. वैद्यकीय अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्यावरती कारवाई न झाल्यास गाढवावरून धिंड काढू, अंबादास दानवेंचा इशारा. शिल्पा केळुसकर निवडणूक आयोगाकडून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर. शिल्पा केळुसकर भाजपचे पदाधिकारी दत्ता केळुसकर यांच्या पत्नी. मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधून शिल्पा केळुसकर निवडणुकीच्या रिंगणात. मुंबईमध्ये वांद्र्यात आशिष शेलार यांचा प्रचार. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे श्रेय लुटणाऱ्या टोळीचे म्होरक्या. आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन सुरू आणि त्यावरती जनता त्यांना योग्य उत्तर देईल, शेलारांचा निशाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूंच्या प्रचारासाठी दानवे मैदानात. दानवेंच्या उपस्थितीमध्ये रशीद मामूंची प्रचार रॅली. तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये रशीद मामू, सावित्रीबाई वाणी, गणेश लोखंडे यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन. नील सोमय्या अनेकांना दमदाटी करतात. काही अपक्ष उमेदवारांना नील सोमय्यांनी दमदाटी केली आहे, दिनेश जाधव यांचा आरोप. तर नील सोमय्यांविरोधात दिनेश जाधव ठाकरे सेनेचे पुरस्कृत उमेदवार. सरकारमध्ये मंत्री असल्यानं आपल्याला भाजपवरती बोलता येत नाही. मला सर्वांशी आय लव्ह यू करावं लागतं. मतदारसंघातील युतीवरून गुलाबराव पाटील यांचं मिश्किल वक्तव्य. ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीत बंडखोरी. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पत्नीला उमेदवारी मिळूनही बंड. शिंदेंच्या शिवसेनेतील भूषण भोईर आणि रवी घरत यांची बंडखोरी. भाजपचे इच्छुकही अपक्ष म्हणून रिंगणात. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट लेकीच्या प्रचारासाठी मैदानात. हर्षदा शिरसाट प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणुकीच्या रिंगणात. संजय शिरसाट, हर्षदा शिरसाट यांच्या उपस्थितीत सभा होणार. मुंबईमध्ये ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार उर्मिला पांचाळ यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन संपन्न. उर्मिला पांचाळ वॉर्ड क्रमांक 200च्या ठाकरे शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचं मूक आंदोलन. मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन. अमित ठाकरे देखील मूक आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती. भिवंडीमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी. काँग्रेसची रॅली भाजपच्या कार्यालयासमोरून जात असताना वाद. दोन्ही गटाकडून दगडफेकीसह खुर्च्याही फेकल्या. दोन्ही बाजूने दिलेल्या तक्रारीवरून नरपोली आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मावळमध्ये विठ्ठल परिवार मावळ आयोजित कीर्तन महोत्सवाला अजित पवार यांची उपस्थिती. यावेळी अजित पवार यांनी वारकऱ्यांसोबत पंक्तीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील 2012चं आंतरजातीय विवाहातील कथित हल्ला प्रकरण. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासह 48 जणांची निर्दोष मुक्तता. 14 वर्षांनंतर 48 जणांची निर्दोष मुक्तता. नंदुरबारमधून स्थलांतर झालेल्या मजुरांसाठी मतदानाची व्यवस्था करावी. आदिवासी नेते किरसिंग कासवे यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी. मोठ्या प्रमाणामध्ये मजूर रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यात गेल्या, त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याचीही शक्यता. धाराशिवच्या मुरुम नगर परिषदेवरती भाजपची एकहाती सत्ता. माजी मंत्री आणि भाजप नेते बसवराज पाटील तसेच बापूराव पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार. यावेळेस गुंजोटी गावातील सामाजिक संघटना, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित.